वंदे भारत ही अशी एकमेव सेल जिचे लोकार्पण झाले 2023 मध्ये आणि पब्लिकसाठी 2024 मध्ये। क्वांटिटी प्रमाणे ठीक आहे। जालना वंदे भारत मध्ये पैसा वसूल जर्नी आहे, सोबत खानपान। श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच 6 वंदे भारत तर 2 अमृत भारत ट्रेन लॉन्च करण्यात आल्या, इनॉग्रेट करण्यात आल्या आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे। आणि यांपैकी एक वंदे भारत महाराष्ट्राला मिळाली असून मराठवाडा विभागाची पहिली जालना मुंबई वंदे भारत। आणि याच जालनाच्या नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास करण्यासाठी मी आलो आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी। तर येथूनच आज आपला एंड टू एंड प्रवास होणार मुंबई CSMT ते जालना। 8 डब्यांची असलेली जालना वंदे भारत नेमकी कशी आहे, प्रवाशांना कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत, तिकीट भाडे, फूड, मील, स्पीड, सर्व काही तुम्हाला सांगण्यात येईल। तर आवर्जून आजचा व्हिडिओ संपूर्ण माहितीचा प्रवास एन्जॉय करा। पण त्याआधी जे कोणी आहेत मराठवाड्याचे त्यांनी नक्कीच कमेंट करा आमचा मराठवाडा। ठीक दुपारचे 12 झाले। आपल्या ट्रेनचा टायमिंग 1:10 असून 1 तास आहे। पण या वंदे भारतच्या 1 तासापूर्वी सुटते 12701 मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस ठीक 12:10 आणि आज मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसची मुंबईवरून पहिलीच कमर्शियल ट्रिप आहे। त्यामुळे ट्रेन नेमकी कोणत्या फलाटावरून सुटेल ते सुद्धा रंजनकारक आहे बघणे। कन्फर्म मुंबई जालना वंदे भारत लागते फ्लाइट क्रमांक 12 नंबर। किती? 12 चला जाऊ आपल्या कोच मध्ये C1। मे बी मुंबई जालना वंदे भारत ही अशी एकमेव सेल जिचे लोकार्पण झाले 2023 मध्ये आणि पब्लिकसाठी 2024 मध्ये। 19 नंबर सीट यार टेबल मिळालं असतं चांगलं झालं असतं, पण त्याच्या मागची सीट आहे ही वाली विंडो। इनॉग्रेशन ट्रिप तर एन्जॉय करता नाही आली, मला पण नाही तुम्हाला पण नाही। ॲटलिस्ट आजची कमर्शियल ट्रिप मात्र नक्की एन्जॉय करा। मी तर फिजिकली करतोय, तुम्हाला मात्र डिजिटली आणि व्हर्च्युअली करायची। तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला टोटल 5 वंदे भारत ट्रेन मिळाली आहेत। त्यामधील 4 रन होतात मुंबईवरून, मुंबई शिर्डी, मुंबई सोलापूर, मुंबई गोवा आणि चौथी ही मुंबई जालना जी आजपासून रन होते आहे 1 जानेवारी 2024 पासून। तर ही मुंबई जालना वंदे भारत टोटल 8 डब्यांची असून C1, C2, C3, C4, C5, C6, C7 हे नॉर्मल चेअर कार आणि फक्त एकच आहे एक्झिक्युटिव्ह E1। 1 ते 78 सीट आहेत, 3x2 कॉम्बिनेशन। याआधी सुद्धा मुंबईला मिळालेल्या वंदे भारतने प्रवास केला आहे अहमदाबाद मुंबई, मुंबई शिर्डी, सोलापूर मुंबई, मुंबई गोवा। तर चौथी सुद्धा एन्जॉय करा। सीट मात्र पुशबॅक होतात, बऱ्यापैकी होतात, कारण हा जो मॉडेल लॉन्च केला आहे 2.0 ॲडव्हान्स व्हर्जन आहे। ट्रे टेबल पण एकदम मस्त आणि देखणे प्लस कम्फर्टेबल आहेत। अतिशय नवीन सोयीसुविधा मिळाली या वंदे भारतमध्ये। रीडिंग लाईट्स पण आहेत आणि मोबाईल चार्ज काय करायचं असेल तर सॉकेट दिले आहेत, 2 USB आणि सॉकेट देखील। लेग रेस्ट एकदम उत्तम, प्लस डिझाईन कलर वगैरे परफेक्ट आणि हँड रेस्ट पण ना एकदम स्पंजी दिलं आहे, आरामदायक, काय टेन्शन नाही। तर सीटच्या प्रत्येक सीटच्या खाली आहेत बस। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लगेज स्पेस थोड्या प्रमाणात कमी दिसते या नवीन वंदे भारतमध्ये, कारण बाकीच्यामध्ये थोडी जास्त आहे पण ह्यामध्ये थोडं प्रमाण कमी दिसतंय। हा झाला माझा कोच CC चेअर कार। अजून एक आहे एक्झिक्युटिव्ह चेअर कार। येस, एक्झिक्युटिव्ह चेअर कार मध्ये आलो आहे। सिटिंग कलर सेमच आहे, जो एक्झिक्युटिव्हला ब्ल्यू सेम चेअर कारला पण ब्ल्यू, त्यामुळे नाविन्यपूर्ण असं काही दिसत नाही। ॲडव्हान्स फीचर, ॲडव्हान्स्ड सोयीसुविधा मात्र या कोचमध्ये मिळेल। 1 ते 52 सीट अशी कॅपॅसिटी आहे। या सीट 180 डिग्री पूर्ण रोटेट होतात अशा काही। हे अनुभवण्यासाठी तिकीट देखील महाग आहे। जो रेट आहे नॉर्मल चेअर कार दुप्पट
या एक्झिक्युटिव्ह चेअर करायचं आहे. समोर युट्यूबर मित्र, हातात गोप्रो, म्हणजेच नक्कीच यूट्यूब चॅनल आहे आणि व्हिडिओ शूटसाठी आले आहेत जालना वंदे भारतच्या. ठीक दुपारी ऑन टाईम 1:13 आपली ट्रेन रवाना झाली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फ्लॅट क्रमांक 12 नंबरवरून. आणि ही ट्रेन रवाना होती आहे अर्थातच मराठवाड्याला. मराठवाड्याची पहिली वंदे भारत मुंबई जालना. अजून बरेच काही माहिती शेअर करायची आहे. तिकीट भाडे, फूड, मील, स्टॉपेज, स्पीड. तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करत आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपला गणपती बाप्पा मोरया. दहा मिनिटे प्रवास करत पोचलो दादर स्टेशनला. आणि या ठिकाणी ह्या ट्रेनचा फक्त 2 मिनिटे हॉल्टिंग टाइम. बाहेर जाण्याची रिस्क मी घेतच नाही आहे, कारण आधीच लोकांची गर्दी आणि त्यात कुठं गायब झालो तर भाई राहिलं माहीतच. बाहेरच राहिलो, विसरला जालना. आता विसरा मग. CSMT सुटल्यानंतर वेलकम सर्व्हिस म्हणून हा इंग्रजी न्यूजपेपर दिला आहे, द टाइम्स ऑफ इंडिया. इंग्लिश पण आता वाचायला वेळ नाही म्हणा, साईडला ठेवू. आणि ही 1 लिटर रेल नीर अर्थातच पाण्याची बॉटल दिली जाते. आजच्या या प्रवासातील तिकीट फेअर मध्ये माझं फूड मील इन्क्लूड आहे. व्हेज वार सोमवार, त्यामुळे शाकाहारी. तर आता बघूया नाश्ता देतोय की डायरेक्ट जेवण. भूषण गावडे. अपना सारा सामान 20706 मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा दुसरा ऑफिशियल स्टॉप ठाणे. ठाणे या ठिकाणी दुपारी 1:40 टाइम असून 2 मिनिटाचा हॉल्टिंग टाइम. कल्याणला जाते. ठाण्याचा टायमिंग लक्षात ठेवा, दुपारी 1:40. किती? दुपारी 1:40 फ्लाईट क्रमांक 5. ठाणे सुटल्यापासून नॉन स्टॉप आपली ट्रेन पोहोचली कल्याण जंक्शनला. आणि कल्याण या ठिकाणी दुपारी 2:04 टायमिंग असून 2 ते 3 मिनिटाचा हॉल्टिंग टाइम आहे. आणि मुंबई जालनाचा शेवटचा मुंबई नंतरचा ऑफिशियल स्टॉप कल्याण. आधी दादर, ठाणे, कल्याण. आता नॉन स्टॉप 2 तास रनिंगमध्ये नाशिक रोड. आवड अशी पाहिजे, जबरदस्त. दरवाजे बंद झाले तरी मग फोटो घेणार. समोरून ट्रेन आली वाराणसी CSMT मुंबई महानगरी एक्सप्रेस. कल्याण जंक्शन पासून 2 लाईन पास होतात. एक जाते कर्जत पुणे, दुसरी कसारा नाशिक. आपण चाललो आहोत कसारा नाशिक या मार्गे. मगाशीच बोललो होतो की आपल्याला वेलकम सर्व्हिस म्हणून पाण्याची बॉटल 1 लिटर, रेल नीर ऑफिशियल आणि न्यूजपेपर दिलं जातं. त्यानंतर कोणतीच सर्व्हिस प्रोव्हाइड दिली जाते. बऱ्याच वेळा आधी नाश्ता मग जेवण. पण या ठिकाणी दुपारची वेळ आहे, वाजले दुपारचे 2. तर लंच प्रोव्हाइड केला जातो. मी घेतला आहे व्हेज शाकाहारी. तर बघूया शाकाहारीमध्ये काय काय येते इथे. आलं जेवण आलं, ठेवायचं बस. जेवण व्हेज शाकाहारी आहे. क्वांटिटी प्रमाणे ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. ज्यामध्ये मला मिळाले राईस, 2 चपात्या, पनीरची भाजी, मिक्स व्हेज बोलू शकतो, सुक्की मिक्स व्हेज आणि डाळ सोबत दही. एक मात्र गोष्टीची कमी आहे ती म्हणजे लोणचं. तर आधी टेस्ट करू. चपाती आणि भाजी, पनीर भाजी मस्त. थिकनेस पण आहे भाजीमध्ये. ट्रेनचं शेकिंग मोठ्या प्रमाणात आहे, काय ना कधी खाली पडतच आहे. मगाशी मोबाईल पडला माझा. थोडं पनीर स्पायसी आहे, तिखट आहे. राईसमध्ये ना 1 नंबर दिला आहे. बासमती राईस
ओपन केल्याकडनं सुगंध आला बासमती राईसचा, प्लस याच्यामध्ये मटर आणि गाजर मिक्स केलं आहे. तर आपण नुसतं असंच खाऊ पनीरच्या ग्रेव्हीसोबत. प्युअर बासमती राईस मिळाला आहे पहिल्यांदा कुठल्या तरी वंदे भारतमध्ये. तर ओव्हरऑल जेवण छान आहे, क्वालिटी क्वांटिटी ठीक आहे, माफक प्रमाणात. सजेशन आहे, नक्कीच घेऊ शकता. मी मागवलं व्हेज जेवण, शाकाहारी, नॉनव्हेज पण अवेलेबल आहे. सेम तिकीट फेअरमध्ये सेम फेअर. तुम्ही तर जेवतोच आहे, तुम्ही सुद्धा या, जॉईन व्हा. जेवण तर बाई एकदम दणक्यात झाले, नाद खुळा, पोट भरून. एक मात्र फॉल्ट आहे, हात धुण्यासाठी मात्र तुम्हाला बाथरूममध्येच यावं लागेल, बाथरूममध्येच. कारण स्पेशल बेसिन नाही आहे, वॉश बेसिन. त्यामुळे बाथरूममध्ये या आणि हात धुवून घ्या. सोप डिस्पेन्सर आला की नाही, सोप डिस्पेन्सर. हात धुवा आणि या 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 या. आता आपण पास करतोय मुंबई लोकलचे शेवटचे स्टेशन कसारा. या ठिकाणी या ट्रेनला थांबा नसून नॉन स्टॉप जाणार नाशिक. कसारा या ठिकाणी फक्त वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेस सोडल्या तर बाकी सर्व ट्रेन थांबतात. कारण पुढे घाट आहे आणि घाट चढण्यासाठी मागे बँकर्स कंपल्सरी लागतात. बस तर मग आता थोड्याच वेळात लागेल कसारा घाट, ज्याला थळघाट देखील बोलले जाते. तर आपण मस्तपैकी निवांत आरामातपणे या घाटाचा आनंद घेऊया. लफ्जों में न कभी कही है दिल में जो बातें थी मेरी, ओ ना समझी तुमने भी कभी, आँखों ने मेरे थी कही. तुमसे ना कोई राज है, दिल की आहट से वाकिफ जो हो, झूठ भी. मराठवाड्याच्या जालना वंदे भारत एक्सप्रेस बद्दल आपण माहिती जाणून घेतली. तर मुंबई ते जालना याचा नंबर होतो 20706 आणि जालना ते मुंबई 20705. ही वंदे भारत टोटल 5 स्टॉप घेत 432 किलोमीटरचं अंतर पार करते केवळ 7.5 तासांमध्ये. टायमिंग बद्दल बोलायचे झाले तर ही ट्रेन पहाटे रवाना होते जालनावरून ठीक 5:05 आणि त्याच दिवशी दुपारी पोहोचते मुंबईला, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि ताबडतोब न थांबता 1:10 रवाना होते मुंबईवरून आणि त्याच दिवशी रात्री 8:30 पोहोचते जालना या ठिकाणी. जर या ट्रेनमधून प्रवास करताना ॲप्लिकेशन असेल तर या टीव्हीवरती देखील दाखवली जाते ट्रेनची स्पीड प्लस टायमिंग, डेट आणि स्टेशन किती किलोमीटर आहे ते. आता पुढील स्टॉप नाशिक रोड. 80च्या स्पीडने ट्रेन रन करते आहे. अजून 40 किलोमीटर आहे आपल्याला नाशिक यायला. स्पीड बघा 79. नाशिक रोड. टोटल 180 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो नाशिक रोड या ठिकाणी. 4:30चा टायमिंग असून ठीक 2 मिनिटे हॉल्टिंग टाइम. नाशिककरांचा उत्साह, जो कोणी येतोय वंदे भारत सोबत फोटोज घेतोय. वा भाई लगे रहो. ऑन टाइम सुटली ठीक दुपारी 4:30 वाजता नाशिक रोडवरून. नाशिककर टाटा, भेटूया लवकरच. नाशिक पास झाल्यानंतर दिलं जातं इव्हिनिंग स्नॅक आणि नाश्ता. बघा क्वांटिटी यार मला खूप आवडली. स्पेशली
यांची खरंच लाजवाब प्रीमिक्स टी. गरम पाणी घ्यायचं आहे. हे फ्रेस्का म्हणजे ज्यूस, कॅरेमेल पॉपकॉर्न आणि हा एक हलकासा लाईट मिक्सर चिवडा. गरमागरम कचोरी घ्या घ्या घ्या. जबराट एक नंबर नाश्ता. या जॉईन माझ्यासोबत. अजून बाकी आहे, तुम्हाला सुद्धा करायचं आहे. या जॉईन व्हा. एक नंबर चहाचा जो प्रीमिक्स आहे टी एक नंबर बनला आहे. कडक चहा. मजा आली या जालना वंदे भारतमधून प्रवास करायची. मस्तपैकी खाऊन पिऊन प्रवास करा या जालना वंदे भारतने. जे स्टेशन आपण स्किप करतोय लासलगाव. मनमाड. मनमाड जंक्शन या ठिकाणी येण्याचा टायमिंग 5:30 असून 5 मिनिटं आपली ट्रेन लवकर आली मनमाड जंक्शनला. मनमाड जंक्शन स्टेशन कोड MMR आणि ह्या ठिकाणाहून टोटल 2 ते 3 लाईन पास होतात. पहिली जाते नागपूर, दुसरी आपली जालना नांदेड आणि तिसरी जाते पुणे 2 या ठिकाणी. लोकांची गर्दी मात्र कमी होत नाही आहे फोटो काढण्यासाठी, ती तर सुरूच आहे. मनमाड या ठिकाणी येऊन क्रू चेंज होतो. मुंबई जालना वंदे भारतचा ट्रेन मॅनेजर चेंज झाले आहेत, तर ऑब्व्हियसली लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांची देखील ड्युटी चेंज झाली असेल. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसबद्दल आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. कारण आता येथून सिंगल लाईन चालू होणार जालना आणि या दरम्यान फक्त एकच स्टॉप, तो म्हणजे छत्रपती संभाजी नगर. चला चला लवकर. चला मनमाडवरून आपली ट्रेन रवाना होते ठीक 5:32 एक डोर खुला है गाड़ी का, देख लीजिए. कोणता एक डोर खुला आहे? गाड़ी कैसे खड़ी करूं? सुंदरसा सनसेट होतोय मस्तपैकी आणि या सनसेट सोबत प्रवास करताना मजा तर भाई नाद खुळा. संध्याकाळचे 6:48 म्हणजे 6:50 आणि आपण पोहोचलो छत्रपती संभाजीनगर या रेल्वे स्टेशनला. या ठिकाणी येण्याचा टायमिंग म्हणजे संभाजीनगर येण्याचा टायमिंग संध्याकाळी 7:08 पण आपली ट्रेन 20 मिनिटे आधीच आली. कोणतंच क्रॉसिंग नाही, काहीच नाही. मनमाड पासून जशी निघाली सपासप पोहोचली छत्रपती संभाजीनगरला. तर जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत छत्रपती संभाजीनगर मधून नक्कीच कमेंट करा #महाराष्ट्र 20. छत्रपती संभाजीनगरला येताच माझा कोच ऑलमोस्ट 90% तर पूर्णपणे रिकामीच झाला. मोजून फक्त 4 ते 5 पॅसेंजर. भाऊ एक छान ना मस्त गरमागरम. माझी सीट नंबर 19. तुम्ही आलात जालना वंदे भारतमधून ह्या कपवाला चहा नक्कीच एन्जॉय करा. प्रीमिक्स टीवाला. ऑन टाइम आपली रवाना झाली छत्रपती संभाजीनगरमधून
अजून आपल्याला 60 किलोमीटरचा प्रवास गाठायचा आहे जालनासाठी. तर आता भेटूया थेट जालना. वाजले रात्रीचे 8:15 आणि बिफोर अरायवल आपली ट्रेन पोहोचली जालना या ठिकाणी. मुंबई जालना वंदे भारतचा लास्ट स्टॉप जालना. ठीक दुपारी 1:10 आपल्या जर्नीला सुरुवात झाली होती आणि या ठिकाणी पोहोचली 8:15 म्हणजे 7 तासांचा प्रवास पूर्ण केला. मुंबई ते जालना 432 किलोमीटरचा किती तासांमध्ये? 7 तासात. 20706 मुंबई जालना वंदे भारतची पहिली कमर्शियल ट्रिप आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे पार पडली. मुंबई जालना वंदे भारतची माझ्याद्वारे देण्यात आलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर भाई व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ज्यांना ज्यांना या वंदे भारतने प्रवास करायचा आहे मुंबई ते जालना, जालना ते मुंबई त्यांच्यापर्यंत आवर्जून व्हिडिओ शेअर करा. पहिल्यांदाच कोणी नवीन भेट दिली असेल तर अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल बघायची आहेत ना, मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला मिळतील. भेटूया लवकरच मंडळी एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.